आज आपण संभाजीनगरहून सनी काल स्पेशल टी जी टीम आहे की आज शिंदे सरांच्या माध्यमातून एक आदर्श पुरुष किंवा नेमकं त्यांनी काय केलंय या हिशोबानं आज नगर देवळा इथं विशेष करून सनी नानाभाऊ जे आहे ते नानाभाऊ महाजन साहेब की ते व्यक्तिमत्व कसं असावं हे खरंच आज डोळ्यानं बघितल्यानंतर डोळ्यांचे पारणे फिटले। तर सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आमच्याकडनं। तर विशेष म्हणजे नानाभाऊंचा थोडक्यात माहिती द्यायची झाली तर नानाभाऊंचा एक आदर्श व्यक्तिमत्व, शेतामध्ये एक फार्म हाऊस आणि ज्या निर्जीव विहिरी आहे की जे स्विच काढल्यापासून सनी शेतीचं पुनर्जीवन कसं होत असेल किंवा ज्या बंद विहिरी त्या बंद विहिरींमधून सनीचे पुनर्जीवन कसं होत आहे याबद्दल शासनाला आणि शासनामार्फत आज जो सर्वसाधारण शेतकरी वर्ग आहे, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशाला ज्या आज खरंच या आपल्या सरांच्या माध्यमातून एक संजीवनी मिळाली आहे आणि ती संजीवनी रूपी आपण ज्या आज आपलं भाग्य समजतंय ते आपण नानाभाऊंच्या भेटीसाठी आलोय आणि आपल्या सर्वांचा अभिमान आहे। आणि विशेष म्हणजे आज आम्हाला खरंच असं वाटतंय की जे ऐकलंय ते खरंच आहे, कारण आज नानाभाऊंची जी शेती वगैरे बघितलं इथं फार्म हाऊसवर आलोय आणि फार्म हाऊसवर बघितल्याच्या नंतर खरंच असं वाटतंय की डोळ्यांचे पारणे भिडले की सरांची विहीर वगैरे बघितली आम्ही, सरांच्या विहिरीचं जे पुनर्जीवन वगैरे केलंय सरांनी आणि सरांना जो महाराष्ट्र शासनानं जो पुरस्कार दिलाय तो खरंच त्यांच्या कामाच्या जो मोबदला आहे तो त्यांना नक्कीच मिळालाय आणि त्यांची कामाची जी रूपरेषा आहे ती खूपच आवडली। आणि सरांचं जे फार्म हाऊस आहे, सरांनी जे जमीन आहे त्या जमिनीमध्ये निंबू वगैरे जो बाग लावलाय की त्याच्यामधून उत्कृष्ट असं ते उत्पन्न घेत आहे आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी देऊन सनी आज ते ट्रान्सपोर्टिंग करताय, त्याबद्दल सरांना शुभेच्छा देऊ आणि पुढील कार्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ एवढं बोलून थांबतो।